लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता पाहायला मिळते की इकडे जी मनस्विनी आहे तिला सखीचं बोलणं आठवत असतं. आता ही ती पूर्वीची साधी भोळी भाबडी सखी उरलेली नाही आहे. सखीमध्ये आता नवीन सखीचा जन्म झालेला आहे सरकार. तर आता दुसऱ्या बाजूला तोपर्यंत नंदा मावशी ही आता मस्तपैकी टूरवरून आलेली असते आणि ती म्हणते की वा वा वा, मुंबई पुणे दर्शन अगदी माझं फर्स्ट क्लास झालं. आता म्हणते गावचं दर्शनसुद्धा घ्यावं, देऊन टाक मला माझा हिस्सा आणि कर की मोकळं. त्याबरोबर मग मनस्विनीला राग येतो आणि मनस्विनी तिचा गळा आवळते आणि तिला म्हणते काय म्हणालीस, हिस्सा हिस्सा संपवते तुझा किस्सा. त्याबरोबर लगेचच आता नंदा मावशी मोबाईलवरती व्हिडिओ चालू करते ज्यामध्ये मनस्विनी तेजस्विनीला ढकलून मारत असते. त्याबरोबर मग आता मात्र मनस्विनीकडे गप्प राहण्यावाचून पर्याय नसतो. मनस्विनी गप्प बसते. त्याबरोबर मग आता लगेचच नंदा मावशी ही दम टाकू लागते. मनस्विनी तिला पाण्याचा ग्लास पुढे करते. नंदा मावशी पाण्याचा ग्लास घेते आणि नंतर म्हणत असते बापरे, अगं मला तर वाटलं होतं मी गरम होऊन आल्यानंतर तू मला थंड करशील. बरं कशाचं काय, तू तर माझा जीव थंड करायला निघालीस, तो बी कायमचा. पण झालं आहे काय एवढं. त्याबरोबर ती म्हणते हे बघ माझं डोकं फिरलं आहे, त्यात तू मला सतवू नकोस. त्यावर मग नंदा मावशी म्हणते अगं होय, डोकं फिरलं आहे ते कळलं आहे मला, पण डोकं फिरण्या एवढं काय झालं आहे असं विचारायला मी तुला, काय झालं आहे. त्याबरोबर मग ती सांगू लागते की ती सखी. त्यावर मग आता नंदा मावशी म्हणते सखी तिचं काय आता, तिने काय केलं. त्यावर मग ती म्हणत असते की त्या सखीला कबीरने त्याच्या कंपनीमध्ये, कबीर किर्लोस्करने जॉब दिलेला आहे अपर्णा एंटरप्राइजेसमध्ये आणि आता ती सखी त्याच्याबरोबर काम करणार आहे. त्या दिवशी तिने मला खूप लोकांसमोर खूप काही सुनावलं. तिला असं वाटतं आहे की ती जिंकली आहे, पण तसं होणार नाही आहे, मी तिला हरवणार. त्या सखीला वाटत असेल तरी नाही जिंकू देणार मी तिला. त्यावर मग मनस्विनीला लगेचच नंदा म्हणते अगं पण मग हे लुटूपुटूचे खेळ सुरू ठेवायचेच कशाला, एकदाच तिला संपव आणि विषय पूर्ण कर. त्यावर ती म्हणते तुला काय वाटतं मी प्रयत्न केले नसतील केले का मी प्रयत्न, पण मी प्रयत्न करून माझ्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे. त्यावर नंदा मावशी म्हणते म्हणजे प्रयत्नांना यश आलं नाही म्हणजे काय. त्याबरोबर मनस्विनी म्हणते अगं काय काय केलं आपण तिच्या गाडीचे ब्रेक फेल केले, तिला त्या एअर कंडिशनरच्या विषारी धुराचा त्रास होऊ दिला, त्यानंतर आणखीन काय काय केलं, पण तरीही त्या विषारी खिरीनेसुद्धा ती मेली नाही आहे. तिला वाटतं आहे की तो कबीर प्रत्येक वेळी तिला वाचवायला येतो, पण मला माहिती आहे ती सखी त्या कबीरला पूर्णपणे कधीच नाही स्वीकारणार. त्याबरोबर आता सखी म्हणत असते उद्या मला ऑफिसला जायचं आहे मावशी, लवकर उठवावं लागेल, टिफिन बनवावं लागेल, पॅक करायचं आहे सगळं. त्याबरोबर कबीर तिकडे येतो आणि म्हणतो की एक मिनटं, तुम्ही आपल्या डब्याची काळजी करत जाऊ नका, आपल्या दोघांसाठीही डबा मी घेऊन येत जाईन, मी आपला डबा बनवत जाईन. तुम्हाला माहिती आहे का ते कसं अगदी शेतकरी म्हणजे नवरा बायको जातात शेतावर, मस्त काम करतात दिवसभर, दुपारी ऊन झालं आपल्या गुरांना जेवायला सोडून म्हणजे चरायला सोडून नवरा बायको दोघं झाडाखाली बसून निवांत जेवतात, आयुष्यावरती गप्पा मारतात, सुखी संसाराची स्वप्न रंगवतात. सखीसुद्धा त्या स्वप्नात रमते, पण संसार शब्द ऐकून म्हणते एक मिनटं, मी असं काहीही करणार नाही आहे तुझ्याबरोबर, समजलं. त्यावर कबीर म्हणतो हो का, मग तुम्ही ऑफिसला कशा येणार आहात सखी मॅडम. त्यावर सखी म्हणते मी बघेन माझं बस, मी एक काम करेन, मी बसने येईन बसने. त्यावर कबीर म्हणतो बस, तुम्हाला सोपं वाटतं आहे का बसने प्रवास करणं, हे बघा सोपं नसतं ते. त्यावर सखी म्हणते हॅलो, बसने प्रवास करण्याला कसली आली हरकत, मी करू शकते हां, उगाच मला काहीतरी सांगू नकोस, आणि मुळात आपल्या दोघांचा काही संबंध नाही आहे. त्याबरोबर मग दाभाडे मावशी म्हणतात सखी अगं काय बोलतेस, संबंध नाही आहे म्हणजे. त्याबरोबर मग आता लगेच जानू म्हणते सखे विसरायचं नाही हा, तो तुझा नवरा आहे आणि आता तर बॉस पण आहे, त्यामुळे त्याच्याशी रिस्पेक्टफुली बोलायचा, एकदम व्यवस्थित काय. त्याबरोबर मग सखी म्हणते हॅलो, मी काही रिस्पेक्टफुली वगैरे बोलणार नाही हां, मला काही सांगायचं नाही, हे सगळं मला नाही जमणार. त्याबरोबर मग आता लगेचच आता कबीर म्हणतो की तुम्हाला बसने प्रवास करणं सोपं वाटतं का. त्याबरोबर मग जानू म्हणते हो बोल की, सोपं वाटतं आहे का गं. त्याबरोबर सखी म्हणते हो, कारण मुळात बसने प्रवास करणं ह्यामध्ये काही अवघड नाहीच आहे. त्याबरोबर कबीर म्हणतो हो का, थांबा तुम्हाला इथल्या इथे दाखवतो. जानू जरा इकडे ये, मावशी तुम्ही पण या. अशा आता तुम्ही दोघीजणी बसमध्ये उभ्या राहिल्यासारख्या राहा का.
हां, आता सखी मॅडम या इथे दोघीच उभ्या आहेत, पण तुम्हाला इथे दोघी नाही तर इथे 20-20 जणी उभ्या आहेत असं समजायचं आहे. आणि आता बघा, आंटी जरा जाने दो, दीदी जरा सरको, आंटी 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 मुझे अंदर ले लो, आंटी जाने दो. पण आता त्या दोघी जागच्या हालत नसतात. मग लगेचच कबीर म्हणतो, बघितलं असं असतं हे, असं असं तुम्हाला आतमध्ये शिरताच येणार नाही, तुमची बस निघून जाईल आणि तुम्हाला उशीर होईल. पण एखाद्या वेळी जर तुमची नशीब चांगलं असेल तर तुम्ही म्हणाल, आंटी वो देखो क्या. मग तिने तिकडे बघितलं की तोपर्यंत तुम्ही पटकन असं आतमध्ये शिराल. हां, असं जर तुम्हाला जमलं तर एखाद्या वेळी तुम्ही आतमध्ये घुसालही. पण आतमध्ये आल्याच्यानंतर मग तुम्ही बसायला इकडे तिकडे जागा शोधाल, कुठे बसू, इकडे बसू, तिकडे बसू, इकडे बसू, तिकडे बसू, तुम्हाला जागाच सापडणार नाही. आणि मग वासांच्या तर व्हरायटी, बाप रे. तशी लगेच जानू तंबाखू खाल्ल्याचं नाटक करते. त्यावर कबीर म्हणतो, तंबाखूचा वास, माव्याचा वास, गुटख्याचा वास आणि घामांच्या तर इतक्या व्हरायटी असतात ना की काय सांगू तुम्हाला. आणि ह्या सगळ्यातून सहन करूनही जरी तुम्ही ऑफिसला तुमच्या स्टॉपला पोहोचलात तरी, आंटी जरा 1 मिनिट, दीदी जरा 1 मिनिट असं म्हणत तुम्ही तिथेच अडकाल. कारण समोरचे तुम्हाला उतरूच देणार नाहीत. आणि जरी ते उतरू देत असतील तरी खालून येणारे तुम्हाला बाहेर जाऊच देणार नाहीत. ते म्हणतील, अरे किसका बच्चा आहे रे, ये बीच बीच में आ रे. आणि मग तुमचं काय होईल, तुम्ही त्यात अडकून जाल. आता विचार करा, हा एवढा सगळा विचित्र प्रवास करून तुम्हाला जायचं आहे की माझ्याबरोबर डुकडुक 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 करत बाईकवरती यायचं आहे. निर्णय तुमचा आहे. हां, त्याबरोबर मग सखी म्हणते, बापरे हे असं आहे सगळं. त्यावर कबीर म्हणतो, हो हे असंच आहे सगळं, आता डिसिजन अप टू यू. त्याबरोबर मग सखी म्हणत असते की मी त्यावर कबीर म्हणतो, याल ना माझ्याबरोबर मग उद्यापासून ऑफिसला. कबीर हात पुढे करतो तर सखी म्हणते की नाही, मी काय गरज आहे तुझ्याबरोबर यायची. बस नाही तर रिक्षा तर मिळेलच ना मला. आणि माझ्या एका शिटीवर रिक्षा थांबते, त्यामुळे मी रिक्षाने जाणार. त्यानंतर मग आता कबीर जो असतो तो सकाळ सकाळ रेडी असतो बाईकवर बसून. तो सखीला म्हणतो, येत आहे का माझ्याबरोबर, बघा विचारतोय अजूनही. सखी म्हणते, नाही काही गरज नाही आहे, मी माझी जाईन. आणि मुळात पहिली गोष्ट, तू आहे की नाही, तुझ्या त्यास बाईकला चालू तर कर, विसरू नको, मी गिअर टाकल्याशिवाय तुझी बाईक काही सुरू होत नाही. कबीर म्हणतो, होणार, आज माझी बाईक सुरू होणार आणि मी ऑफिसला जाणार. आणि कबीर गिअर टाकतो आणि बाईक सुरूही होते. सखी म्हणते, हे असं कसं झालं. त्यावर कबीर म्हणतो की मी चाललो आहे ऑफिसला. आता विचारलं होतं तर तुम्ही म्हणालात की मी माझं बघेन म्हणून. ठीक आहे, आता बघा तुमचं तुम्ही. पण हो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती ती सांगतो. मला माझ्या ऑफिसमध्ये अजिबात उशीर झालेला चालत नाही. त्यामुळे उशीर जर झाला तर याद राखायचं, पनिशमेंट मिळणार आणि ती भोगायला तुम्हाला तयारही राहावं लागणार. काय पनिशमेंट. एवढं बोलून आता कबीर डोक्यात हेल्मेट घालतो आणि मोठ्या बिमाखात तिकडनं निघून जातो. कबीरने पनिशमेंट मिळणार असं म्हटल्यामुळे इकडे मात्र सखीला मरणाचं टेन्शन आलेलं असतं. सखी म्हणते, बापरे आता मला उशीर होईल का. आणि जरी मला उशीर झाला तर हा कबीर माझं काय करेल, हा मला काय पनिशमेंट देईल. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता नंदा मावशी ही दाताला मिसरी घासत असते. आणि मिसरी घासताना ती म्हणत असते, बाप रे येड्याची जत्रा मेली. ती मनस्विनी माझा गळा दाबाय निघाली होती, माझा खेळ संपवाय निघाली होती, पण मीच तिचा खेळ संपवीन. तो व्हिडिओ एक दिवस सगळ्यांना दाखवीन आणि हिला घरातनं बाहेर कलवीन. पण नको नंदा, नको, शांत राहा. विचार जरा शांत डोक्याने कर. किती बी झालं तरी ही मनस्विनी आहे, मनस्विनी. आणि हिला हार मानवणं एवढं काही सोपं नाही बघ. उद्या जर समद्यांच्या समोर हिनं तुला खोटी ठरवलं, तो व्हिडिओ खोटा आहे असं म्हणली तर काय करशील तू. त्यापेक्षा एक काम कर, त्या सखीचे सह्या केलेले प्रॉपर्टी पेपर कुठे आहेत ना ते शोधून काढ. एकदा का तुझ्या हाती ते पेपर लागले की त्यानंतर मगच तुला पुढं त्या मनस्विनीला ब्लॅकमेल करता येईल. आणि मग अर्धा हिस्सा तिचा आणि अर्धा हिस्सा सहज पटकीने तुझा. हां, हे सोपं आहे. आता काय बी करून मला पहिल्यांदा त्या सखीचे ते सह्या केलेले ओरिजिनल प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत हे शोधून काढायलाच हवं. मग त्यासाठी मला काय बी करावं लागलं तरी बी चालेल असं म्हणत आता ती प्रॉपर्टीचे पेपर शोधण्यासाठी निघायला ठरवते. दाताला मिसरी वगैरे घासते आणि खोलीतनं बाहेर पडते.
खोलीतनं बाहेर पडते खरं, आणि आता ती ठरवते की बस आता पहिले सखीने जे पेपर सह्या करून दिले ते शोधायचे, कुठून सुरुवात करायची हा तिच्या मनात संभ्रम असतो. दुसऱ्या बाजूला इकडे किरण सगळ्यांना म्हणत असतो, अरे तुम्ही सगळे इथे, तुम्ही तर कामत इंडस्ट्रीमध्ये जॉब करत होतात ना, मग ते एवढं चांगलं जॉब सोडून तुम्ही लोक इकडे काय करताय, इथे कशाला आलात. त्याबरोबर मग आता किरण म्हणतो की असं काय करतोयस कबीर, तू या लोकांना आपल्याकडे बोलवून घेतलंयस. त्याबरोबर स्टाफ सांगत असतो की जिथे कबीर सर तिथे आम्ही कबीर सरांबरोबरच काम करणार आहोत. आम्ही एकमेकाला कोऑर्डिनेट केलं आणि इकडे निघून आलो. त्याबरोबर किरण म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही प्रेझेंटी लावा. आणि मग तो कबीरला म्हणतो, कबीर काय विचारतोय मी. कबीर म्हणतो, हो किरण, कधी काळी ज्या लोकांनी मला मदत केली आहे की नाही त्या सगळ्या लोकांना, माझ्या माणसांना मी इथेच बोलवून घेतलं आपल्या कंपनीत आपल्याबरोबर काम करण्यासाठी. त्याबरोबर आता कबीर हे असं म्हटल्याबरोबर मग किरण म्हणू लागतो की कबीर, जर तू इतका विचार करून हा निर्णय घेतला आहेस तर मला पूर्ण विश्वास आहे की नक्कीच तुझा यामागे काहीतरी साफ हेतू असो. जो काही तुझा हेतू असेल तो असेल, पण तू तो मला नंतर सांगशीलच, मला माहिती आहे. बाय द वे, तुझ्या हातात काय. आता कबीरने सखीसाठी गिफ्ट घेतलेलं असतं. कबीर म्हणतो, ओ होय, हे सखीसाठी गिफ्ट आहे. त्याबरोबर किरण म्हणतो, काय सखीसाठी गिफ्ट. कबीर, काय बोलतोयस तू, तुला तरी कळतं आहे का. तुला वाटतं आहे का सखी तुझ्याकडून गिफ्ट घेईल म्हणून. ती अजिबात गिफ्ट वगैरे काही घेणार नाही आहे. कबीर म्हणतो, सखी माझ्याकडनं आज गिफ्ट घेणार, बघत राहशील. त्यानंतर सखी ऑफिसमध्ये पोहोचते. तिकडे आल्याच्यानंतर ती म्हणत असते, सॉरी. त्याबरोबर मग आता लगेचच मुली म्हणायला लागतात, हाय सखी मॅम, कशा आहात तुम्ही. वाव सखी मॅम, तुम्ही इकडे आलाय, किती छान वाटतंय. म्हणून सांगू तुम्हाला, खरंच कबीर सर खूप लकी आहेत. तुमचं किती प्रेम आहे त्यांच्यावर. नाही म्हणजे अजून जेवणाची सुट्टी व्हायला एवढा वेळ आहे, पण तरीही तुम्ही कबीर सरांचा टिफिन आत्ताच घेऊन आलाय. खरंच सखी मॅम, तुम्हाला माहिती आहे तुम्ही तिथेसुद्धा जेव्हा होतात तेव्हासुद्धा तुम्ही कबीर सरांचं असंच लाड करायचात. तुम्ही त्यांच्यावर इतकंच प्रेम करायचात. कबीर सर खूप लकी आहेत, त्यांना तुमच्यासारखी बायको मिळाली. त्याबरोबर पुढे एक मुलगी म्हणते, आणि मॅम तुम्हीसुद्धा खूप लकी आहात, तुम्हाला कबीर सरांसारखा एवढा हँडसम आणि चार्मिंग नवरा मिळाला. त्याबरोबर कबीर तिकडे येतो आणि म्हणतो, उशीर का झाला. त्याबरोबर मग आता सखी म्हणते, ते काय झालं ना कबीर. त्याबरोबर कबीर सखीकडे बघतो, बाकीच्या एम्प्लॉईकडे बघतो. मग सखी आता कबीरला म्हणते, सॉरी सर. त्याबरोबर आता सखीला कबीरला सर बोलणं हे ऑकवर्ड होत असतं. मग एक एम्प्लॉई म्हणते, सर मॅम काय चाललं हे. नाही म्हणजे सर, अहो मॅम तर तुमच्या मिसेस आहेत ना. मग त्यावर कबीर सखीला इशाऱ्याने खुणावतो की त्यांना सांग. मग सखी सांगते की नाही, एम्प्लॉई आहे, आजपासूनच जॉईनिंग झालं, मीट मी इन माय केबिन. एवढं बोलून कबीर निघून जातो. तर दुसऱ्या बाजूला मनस्विनीच्या खोलीबाहेर नंदा मावशी उभी असते. ती विचार करते की ह्या मनस्विनीनं प्रॉपर्टीचे पेपर्स खोलीतच ठेवले असतील ना. हां, खोलीतच. पण ही बाया तर खोलीला चिटकून बसते पाडगोळासारखी. म्हणजे मी खोलीत जाऊन शोधाशोध पण नाही करू शकत. हां, नाही, जरा तेजस्विनीसारखा विचार करणं बंद कर आणि मनस्विनीसारखा विचार कर नंदा मावशी. अगं किती बी झालं तरी ही मनस्विनी आहे मनस्विनी. सखीनं सह्या केलेले पेपर ही इथं तिथं नाही टाकणं. तर दुसऱ्या बाजूला इकडे कबीरच्या केबिनमध्ये सखी आलेली असते. मग कबीर म्हणतो, काय म्हटलं होतं मी, उशीर होणार. मग काय उशीर झाला कसा. त्यावर सखी म्हणते, सॉरी सर, उशीर झाला मला बाय मिस्टेक. ॲक्च्युली काय झालं होतं ना, मी आज सकाळी लवकर उठले होते बिकॉज मला टिफिन बनवायचा होता, तुम्हा दोघींसाठी काहीतरी खायला करायचं होतं. मग ते सगळं आटपून आवरून मी जेव्हा ऑफिसला यायला निघाले तेव्हा मला रिक्षा मिळत नव्हती. पण फायनली मग मला रिक्षा मिळाली, पण ती रिक्षा अर्धवट रस्त्यात बंद पडली. रस्त्यात रिक्षा बंद पडली. मग मी पुन्हा दुसरी शिट्टी वाजवली. कबीर म्हणतो, दुसरी रिक्षा आली. सखी म्हणते, बरोबर. मग मी त्या रिक्षेत बसले आणि तिकडनं मी पुढे येत होते. इतक्यात मग माझी रिक्षा खराब झाली, पुन्हा बंद पडली. मग मी बस दिसली त्यामुळे मी बसमध्ये चढले आणि मला बसमध्ये जागा मिळाली. त्यावर कबीर खुश होतो आणि म्हणतो, अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स. मग सखी म्हणते, थँक्यू. इतक्यात कबीर म्हणतो, ओ कशाचं कॉंग्रॅच्युलेशन्स, ते सगळं सोडा, उशीर का झाला ते सांगा. मग सखी म्हणते, हो तेच तर सांगते ना. मग मला दुसरी जागा मिळाली. मग मी त्या जागेवरती बसले
आणि मी त्या जागेवर बसले आणि मला झोप आली. मग मी झोपले आणि मग नंतर काय झालं माहिती आहे का, नंतर ना मी पुढच्या स्टॉपला जाऊन उतरले. मग मला कळलं की बापरे, मी तर पुढे आले. मग मी पुन्हा मागे आले. त्याबरोबर कबीर म्हणतो की बापरे, एवढं सगळं घडलं. म्हणजे जर तुम्ही अशा रोज रोज लेट आलात तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का किरण? एक दिवस ह्या अपर्णा एंटरप्राइजेसचं खूप मोठं नुकसान होईल. अपर्णा एंटरप्राइजेसला कुलूप लावावं लागेल. त्यावर सखी म्हणते नाही नाही नाही, एवढं आणि असं काही होणार नाही आहे. प्लीज, उद्यापासून मी व्यवस्थित सगळं मॅनेज करण्याचा प्रयत्न करेन. आजच्या दिवस फक्त सॉरी. हां. त्याबरोबर मग कबीर म्हणतो असं कसं सॉरी? एक मिनटं, तुम्हाला ना वेळेची किंमत नाही आहे. बघू. आणि मग कबीर सखीला घड्याळ विचारतो. सखीकडे घड्याळ नसतं. कबीर आता सखीसाठी आणलेलं गिफ्ट उघडत असतो. सखी म्हणते हे बघ, मला तुझ्याकडनं काहीही नको आहे, समजलं ना? त्याबरोबर मग कबीर खिशातनं घड्याळ काढतो आणि सखीला म्हणतो हे घ्या. सखी म्हणते की मला नको आहे तुझ्याकडनं कुठलंही गिफ्ट. कबीर म्हणतो एक मिनटं, मी तुम्हाला काही हे गिफ्ट म्हणून देत नाही आहे. हां, नाही, गिफ्ट रॅपमध्ये असलं तरीसुद्धा हे फक्त मी तुम्हाला तुमची वेळ कळावी ह्यासाठी देतो. आता वेळ व्यवस्थित बघत जा आणि वेळेवर ऑफिसला पोहोचत जा, समजलं? वाव, खरंच किती गोड दिसतंय. त्यावेळी मग कबीर लगेचच म्हणाला होता की खरंच सखीचा हात किती सुंदर आहे. पण इतक्यात सखी भानावर येते आणि कबीरच्या हातातून हात हिसकावते. कबीर म्हणतो ठीक आहे, चला चला कामाला लागूया, चा. त्याबरोबर मग सखी तिकडनं चाललेली असते. आता सखी जात असते. सखीच्या मनात एक वेगळाच आनंद, एक वेगळाच उत्साह असतो. सखी म्हणते की जाऊ दे, काहीही असलं तरी या कबीरने मला शिक्षा केली नाही, हे महत्त्वाचं. शिक्षा करायला विसरला बहुधा. त्यावेळी मागून कबीर हाक मारतो, थांबा. तशी सखी थांबते. मागे कबीरकडे वळून बघते. मग कबीर हा सखीला म्हणत असतो की आज आपण एकत्र जेवणार आहोत, ही तुमची शिक्षा आहे. तर दुसऱ्या बाजूला मीनाक्षी काकू आणि परशू काका दोघंजणं घरामध्ये साफसफाई करत असतात आणि नंदा मावशी मात्र तिकडे शोधाशोध करत असते. मग आता नंदा मावशी ही देवघरात येते. देवघरात येऊन ती देवासमोर हात जोडत म्हणत असते की हे बघ बाबा, तसं माझं आणि तुझं काही वैर नाही. त्या दिवसापासून मी तुझी काही प्रार्थना केली नाही, तुला हात जोडलेले नाही. पण आज बघ, मी तुझ्याजवळ प्रार्थना करते, हात जोडते. आज माझ्या मदतीला धावून ये. सखीने ते प्रॉपर्टीचे पेपर्स सह्या करून कुठे ठेवले ते मला सापडू दे. ये माझ्या मदतीला ये. मग आता मनस्विनीला वाटतं, इकडे नंदा मावशीला म्हणतं तिने इथेच तर ठेवले नसतील ना या मंदिरात ते पेपर्स, शोधायला हवं. आणि मग नंदा मावशी शोधायला सुरुवात करते आणि फायनली जाऊन तिला ते पेपर्स सापडतात. नंदा मावशी त्या पेपर्सकडे बघत असते. त्यावेळी मग दुसऱ्या बाजूला इकडे तिकडे कबीर हा सखीला म्हणू लागतो, आता काय करणार? शिक्षा आहे, तुम्हाला भोगावी लागणार, माझ्याबरोबर जेवावं लागणार. तर किरण म्हणत असतो सखी जाऊ देत ना, काय गरज आहे, ऐकून घ्यायची शिक्षा, नाहीतर ना हा पुन्हा काहीतरी अवघड शिक्षा देतो. सखी म्हणते हां मग दे ना मला अवघड शिक्षा, मी नाही म्हणतच नाही आहे, मी काम करायला तयार आहे, पण मी इथे बसून तुझ्याबरोबर टिफिन नाही खाणार. कबीर म्हणतो अहो असं नका करू प्लीज, माझा एवढा हट्ट तरी पूर्ण करा प्लीज. त्याबरोबर मग सखी म्हणते की ठीक आहे, बसेन मी तुझ्याबरोबर जेवायला, बस, पण आज माझा फास्ट आहे. त्याबरोबर मग कबीर म्हणतो ओके, उपास आहे का तुमचा? तुमच्याकडे उपासाला टिफिन आणलेला चालतो का? नाही म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही आहे उपास धरायला अशी, ठीक आहे. त्याबरोबर कबीर म्हणतो ठीक आहे, मग आता सध्या तुम्ही तुमची कामं संपवा, त्यानंतर मग मी तुम्हाला जेवायला बोलवेन, मग आपण दोघंजणं जेवूया काय? त्यावर सखी म्हणते हो ठीक आहे. त्यानंतर मग आता ती तिकडनं बाहेर पडते. सखी तिकडनं बाहेर पडल्यानंतर मग किरण म्हणतो वा वा कबीर वा, खरंच तू किती हुशार आहेस. म्हणजे सखीला तू आणलेलं घड्याळ घालायलासुद्धा लावलंस आणि तिला कळलंसुद्धा नाही, आणि वरून तू तिला जेवायला तुझ्याबरोबर बसण्यासाठी कन्व्हिन्सही केलंस, हे फक्त तुला जमू शकतं. कबीर म्हणतो काय आहे ना किरण, एकदा का माणूस हा बदलत गेला ना की त्याच्या स्वभावातला गोडवा कमी होतो आणि कडवटपणा वाढतो. सखीच्याही बाबतीत तसंच काहीतरी घडते, म्हणून मला आता सखीच्या बाबतीत ते घडवून नाही द्यायचं आहे, कारण मानच्या बरोबर तेच झालं आहे. म्हणून तर दुसऱ्या बाजूला इकडे आता नंदा मावशीला वाचता लिहिता येत नसल्यामुळे तिला काहीच कळत नाही त्या प्रॉपर्टी पेपर्सबद्दल. त्याबरोबर मग मात्र आता इकडे नंदा मावशी ही ते पेपर तिकडेच फेकते आणि माझ्या उपयोगाचे नाही, मी काय करू एवढं बोलून रडत जाते. तर ते पेपर खाली काम करत असलेल्या मीनाक्षीच्या हाती लागतात.
मीनाक्षी खूप खुश होते आणि परशू काकाला म्हणते, अहो हे पेपर आपण सखीकडे नेऊन देऊया, मग सखी काय करायचं ते बघेल आणि मग आपल्याला ह्या गुलामगिरीतून सुद्धा सोडवेल. इतक्यात तिकडे मनस्विनी येते आणि मनस्विनी तिला टिचकी वाजवून म्हणते, पेपर दे. आता ती पेपर द्यायला तयार नसते. त्यावेळी मग ती लगेच हिला गोळी घालते. आता मनस्विनीने गोळी घालण्याचं नाटक केल्याबरोबर मग मात्र नंदा मावशी आणि तिघंही जण उरलेले घाबरलेले असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद. तर दुसऱ्या बाजूला कबीर सखीला सांगतो, तुम्हाला त्या मनस्विनीच्या ताकदीचा अंदाज नाही आहे, तुम्ही एकट्या नाही सामना करू शकणार तिच्याबरोबर. त्यावर सखी म्हणते, मी तिला एकटी पुरेशी आहे, मी तिला पुरून उरेन. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.